आज महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील मुळामुठा नदीच्या तीरावर वसलेल्या ओंकारेश्वर मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलेली आहे। लाखोच्या संख्येने शंभू भक्त या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। जर आपण बघितलं तर जवळपास 200हून अधिक वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि महादेवाची पिंड आपण बघतोय। सकाळपासून या ठिकाणी दुधाने अभिषेक केला जाते। हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आज अभिषेक करण्यासाठी देखील आलेले आहेत। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर लांब बाहेर सगळ्या भक्तांची रांग आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत। या मंदिराचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? दरवर्षी अशाच पद्धतीने इथं महाशिवरात्री साजरी होते। हो, हे 288 वर्ष जुनं मंदिर आहे। आज महाशिवरात्रीचा दिवस शंकर पार्वती यांचे लग्न झाले, त्यामुळे आपण हा माघ महिन्यातला शिवरात्र हा दिवस उत्सव साजरा करतो। सकाळी 3 वाजल्यापासून अभिषेक सुरू झाले आहेत। प्रथम पूजा आमची झाली, त्यानंतर अभिषेक सुरू झाले। दुग्ध अभिषेक, उसाचा रसाचा अभिषेक या गोष्टी चालू आहेत। प्लस खिचडीचे वाटप, महाप्रसाद वाटप हे पण चालू आहे। जर आपण बघितलं तर आतमध्ये जी महाराजांची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे, ती खूप सुंदर अशी फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी शंखनाद, शंखवादन देखील एक प्रसन्न वातावरण या मंदिरामध्ये सध्या पाहायला मिळतंय। बाहेर जर बघितलं तर सगळ्याच भक्तांचा जवळजवळ आज उपवास आहे, त्यामुळे खिचडी वाटप केली जाते, फराळाचं वाटप केलं जातंय आणि अशा पद्धतीने अतिशय प्रसन्न वातावरणात या पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात हे सगळे शंभू भक्त या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।